नमस्कार. मनाच्या श्लोकाचा आजचा 28वा श्लोक. श्लोक 28. दीनानाथ हा राम कोदंडधारी, पुढे देखता काळ पोटी थरारी, मना वाक्यने मस्त हे सत्यमानी, नुपेक्षी कदा रामदासाभिमानी. या आणि पुढील 10 श्लोकांमध्ये समर्थांनी रामाचा महिमा वर्णन केला आहे. राम हा धनुर्धारी आहे. धनुष्य बाण हे त्याचे शस्त्र आहे. हे शिवधनुष्य त्याने सृष्टीच्या हितासाठी पेरले आहे. राम हा गोरगरीब, अनाथ, याचक, भक्त या सगळ्यांचा कैवारी आहे. भक्तांसाठी तो अत्यंत दयाळू आहे, तर दुसरीकडे तो राक्षसांचा, रावणाचा संहार करणारा असा महापराक्रमी आहे. रामाचे वर्णनच असे केले जाते की रामासमोर काळ म्हणजे साक्षात मृत्यूसुद्धा भयभीत होतो, थरथर कापू लागतो. अशा सामर्थ्यवान आणि महापराक्रमी रामाचे नित्य स्मरण ठेवायला हवे. त्याचे मनापासून भक्त व्हायला हवे. राम हे सत्य आहे, मूलतत्व आहे, हे सर्वजण जाणतात आणि हे खरेच आहे. तुम्ही रामाचे भक्त झाल्यावर तुम्हाला कशालाच घाबरण्याचे कारण नाही. तुम्ही तुमची सर्व काळजी, चिंता, भीती त्याच्यावर सोपवून निर्धास्त बना. रामावर पूर्ण श्रद्धा ठेवा. सत्यावर विश्वास ठेवा. सत्याच्या मार्गाचेच आचरण करा, म्हणजे तुम्ही तुमच्या ध्येयापर्यंत सक्षमपणे जाऊ शकाल. प्रभू श्रीराम त्यांच्या भक्तांवर खूप प्रेम करतात. त्यांना त्यांच्या भक्तांचा नेहमीच अभिमान वाटतो. भक्तांची ते कधीच उपेक्षा करत नाहीत, भक्तांकडे दुर्लक्ष करत नाहीत आणि त्यांना कधी अंतरही देत नाहीत. असा बोध समर्थ रामदास स्वामी या श्लोकातून आपल्याला करून देत आहेत. धन्यवाद.